तालुका कार्यालयात गॅस सिलेंडर साठा पुरवठा अधिकारींनी तपासणी केली, पण कारवाई शून्य. तालुका कार्यालयाच्या आवारात गॅस सिलेंडरचा साठा आढळून आल्यानंतर पुरवठा विभागाने तपासणी केली, मात्र आश्चर्य म्हणजे कारवाई शून्यच राहिली आहे. संबंधित गॅस एजन्सी धारकाचे राजकीय वर्चस्व असल्यामुळेच अधिकाऱ्यांनी कारवाई टाळल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नेमकं प्रकरण काय आहे, पाहूया हा विशेष रिपोर्ट. तालुक्यातील शाकंभरी ग्रामीण गॅस वितरकाकडून तालुका कार्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. शासकीय कार्यालयाच्या जागेत अशा प्रकारे ज्वलनशील वस्तूंची साठवणूक कितपत नियमसंगत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची दखल घेत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासणी केली, मात्र तपासणीनंतर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे संपूर्ण कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तपासणी झाली, पण कारवाई नाही. यामागे राजकीय दबाव आहे का? सामान्य व्यावसायिक असता तर आतापर्यंत परवाना रद्द झाला असता. संबंधित गॅस एजन्सी धारक हा एक जबाबदार राजकीय पदाधिकारी असल्याची चर्चा असून त्याच्या राजकीय वर्चस्वामुळेच प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गॅस सिलेंडरसारख्या ज्वलनशील वस्तूंची साठवणूक नियमबाह्य पद्धतीने केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुका कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अशा प्रकारचा साठा ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो की शाकंभरी ग्रामीण गॅस वितरकावर ठोस कारवाई कधी होणार, की हे प्रकरण राजकीय दडपणाखाली दाबले जाणार? गॅस एजन्सी धारकाला अभय कोणाचे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात संबंधित विभागाने पारदर्शक चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.